मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. धन्यवाद माझ्या देवा प्रभू, तुझी स्तुती करतो. प्रत्येकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ तुझ्या पायाजवळ येतो प्रभू. स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र होतो, नतमस्तक होतो. माझे विचार, ज्ञान, बुद्धी सर्व काही परमेश्वराने बाजूला सांगतो. कारण परमेश्वर पिता हे जगी ज्ञान म्हणजे मूर्खपणा आहे परमेश्वर पिता. पण ते ज्ञान जे स्वर्गातून उतरतं ते तुझ्याकडे मागतो परमेश्वरा. कारण तुझं वचन सांगतो, जो ज्ञानाने उन्हाय त्याने मजकडे मागा. हो प्रभू, मी उन्हाय, तुझ्या ज्ञानाने मला भर, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकाशन दे परमेश्वरा. या वचनाची उकल मानवी बुद्धीने होणं शक्य नाही प्रभू, पण तुझ्या आत्म्याने होऊ दे परमेश्वर पिता. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तुझं गौरव व्हावं, तुझी इच्छा पूर्ण व्हावी. तो आमच्याशी बोलावा असं बोले प्रभू. बोल प्रभू, तुझा दास ऐकतो. धन्यवाद येशू, प्रार्थना केलीस त्याबद्दल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निघून नावाने. आपण वचन वाचलं, अनेकदा वाचलंय, आपल्याला माहिती आहे. योहान सुवर्तमान 15 अध्याय 1 आणि 2 वचन. बायबल देवाचं वचन असं म्हणतं, मीच खरा द्राक्षवेल आहे. येशू या ठिकाणी असं म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. या ठिकाणी काही गोष्टी आपण बघू. पहिलं तर देवाचं वचन म्हणतं, येशू म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. पहिले द्राक्षवेल का माळी? पहिले कोण? माळी. माळी असेल तर तो द्राक्षवेल लावेल किंवा एखादा बगीचा लावेल किंवा एखादं झाड लावेल, बरोबर आहे ना. म्हणजे हे माळ्याचं काम आहे की द्राक्षवेल लावणं. याचा अर्थ प्रभू येशू काय म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे पण माझा बाप काय आहे? माळी. याचा अर्थ तो बापाला पूर्ण क्रेडिट देतो की बाप आहे म्हणून मी आहे ना. परमेश्वर जो पिता आहे त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व आहे आणि हे तो सांगतोय त्या ठिकाणी की माझा बाप माळी आहे. याचा अर्थ तो उत्तम जो द्राक्षवेल आहे, खरा द्राक्षवेल म्हटलेला आहे येशूने. मीच खरा द्राक्षवेल आहे. द्राक्षवेलाचे प्रकार असतात ना, खरा खोटा म्हणजे काय की जंगली पण बेल आहे जिला द्राक्षे लागतात आणि जे आपण खातो तेही द्राक्ष आहे. आज द्राक्षामध्ये पण अनेक प्रकार आहेत ना. जे ओरिजिनल आहेत ते कमीच भेटतात, पण आता ते हायब्रिड निघाले वेगवेगळे, ते द्राक्ष आपल्याला, पहिली जी चव होती फळांची आज ती चव आपल्याला भेटतच नाही. पण येशू या ठिकाणी म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. जो परमेश्वर पिता आहे त्याने एक द्राक्षवेल जो लावला किंवा एक रोप जे लावलं तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि बायबल असं म्हणतं की माझा बाप माळी आहे. पुढे काय म्हटलंय बघा, दुसरं वचन, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. द्राक्षवेल म्हणजे जमिनीमधून ज्या मुळा आहेत त्या मुळापासून वर आलेलं जे काही वेल आहे तो द्राक्षवेल आहे. द्राक्षवेलाला फळं नाही लागत, फळं फाट्यांना लागतात, म्हणजे ज्या फांद्या आहेत त्यांना लागतात. वेलाचं काम आहे पसरणं, वेलाचं काम आहे वाढणं, वेलाचं काम आहे त्या फांद्यांना पोषण देणं, वेलाचं काम आहे त्या फांद्यांना फळं यावी यासाठी त्यांना लागणारे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या वेलाने जमिनीमधून घेणं आणि त्या फांद्यांना पुरवणं. हे काम कोणाचं आहे? वेलाचं आहे. नीट लक्ष द्या. वेल किंवा झाड. आता मला एक सांगा, आंब्याचं झाड असेल, ते फार मोठं वाढलेलं आहे, त्याला अनेक फांद्या आहेत. ते आंब्याचं झाड सगळीकडून छाटून टाका, त्याच्या सगळ्या फांद्या तोडून टाका, तरी सुद्धा तुम्ही काय म्हणाले, कसलं झाड आहे? कसलं? आंब्याचं. त्या झाडाची ओळख फांद्यांमुळे नाहीये, त्या झाडाची ओळख त्याच्या खोडामुळे आणि त्याच्या अस्तित्वामुळे आहे. ते कसलं झाड आहे? हालेलुया. जरी त्याला एकही फांदी नाही राहिली तरी तुम्ही म्हणाले कसलं झाड आहे? आंब्याचं झाड आहे. कारण फांद्यांनी त्याचं अस्तित्व सिद्ध नाही होत. ऍक्च्युली त्याच्यामध्ये जे घटक आहेत ना, त्याच्यामध्ये जी ओळख आहे ती आंब्याची आहे. तसंच द्राक्षवेलाची ओळख त्याच्या फांद्यांमुळे नाहीये. तर द्राक्षवेल मूळ जो आहे ना, मुळापासून तिथून ठरतं की याला काय लागणार आहे. हालेलुया. हा, आंब्याच्या मुळापासून ठरतं की याला नेमकं काय लागणार आहे, कोणतं फळ लागणार आहे. लक्षात घ्या, माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की महत्व जे आहे ना त्या झाडाला आहे, महत्व जे आहे ते वेलाला आहे, फांद्यांना नाही. पण बायबल या ठिकाणी काय म्हणतं, प्रभू येशू म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. या ठिकाणी या दोघांचं काम नीट बघा. एकाने लावलेलं आहे, परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं एक द्राक्षवेला समान. आता तो माळी आहे
आता जो माळी आहे, विचार करा, ज्याने संपूर्ण सृष्टीची रचना केली, तो सर्वोत्तम माळी आहे. हालेलुया. कदाचित जगिक माळी चुकून जाईल, पण तो स्वर्गीय माळी चुकणार नाही, कारण त्याच्या शब्दाने सर्व निर्माण झालेलं आहे. हालेलुया. म्हणजे त्यांनी जेही केलं ते उत्तम आहे. मी मागं पण एक उदाहरण दिलं की परमेश्वराने जे निर्माण केलं ना, ते अपूर्ण नाही निर्माण केलं. माणूस जे करतो ते अपूर्ण निर्माण करतो. एक उदाहरण मी दिलं होतं की बल्ब जो आता पेटत आहे, या बल्बला इलेक्ट्रिसिटी लागते, पण परमेश्वराने एकच बल्ब लावला, तो कायमस्वरूपी जळते. कोणता? सूर्य. त्याला कोणत्याच इंधनाची गरज नाहीये. ते एकदा लावून दिला परमेश्वराने, त्याच्यात अपूर्णता नाहीये, लक्षात घ्या. पण मनुष्य जे बनवतो ना, त्याच्यात अपूर्णता असते. परमेश्वराने रात्रीची एक ज्योती लावली, तो लाईट अजून सुद्धा जळत आहे. हालेलुया. त्याच्यात कोणतंच इंधन घालावं नाही लागत, त्याला काही रिफिल करावं नाही लागत, त्याला चार्जिंग करावी नाही लागत. ही परमेश्वराची निर्मिती, कारण परमेश्वर स्वतः परिपूर्ण आहे, म्हणून तो जे काही बनवतो ते सुद्धा परिपूर्ण असतं. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस या जगामध्ये परमेश्वराने पाठवलं ना उद्धार करता म्हणून, येशू मध्ये कमतरता ठेवलेलीच नव्हती. तो ऑलरेडी परिपूर्ण होता. हालेलुया. तो पूर्ण होता, त्याच्यामध्ये काहीच कमी नाही येशू ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून प्रियांनो, तो म्हणतो की मी खरा द्राक्ष, येशू ख्रिस्ताला कॉन्फिडन्स आहे स्वतःवर, आत्मविश्वास आहे की मी खरा द्राक्षवेल आहे. हालेलुया. आपण मला एक सांगा, नुसतं हा सोडून द्या, येशूचा विषय आपण थोडा बाजूला ठेवू. आपण जगासमोर किंवा एकमेकांसमोर म्हणू शकतो का मी एकदम खरा बोलणारा व्यक्ती आहे? छातीत ठोक आपण बोलू शकतो का? हा, जो बोलेल तो तिथंच लबाडी करतोय. हालेलुया. जो बोलेल तो बोलून लबाडी करतोय का? कारण आपल्याला माहिती आपण खरं नाही बोलत आपण खरं. कदाचित मी बघा प्रियांनो, अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात जिथं आपल्याला खोटं बोलावं लागतं. हालेलुया. साहेबांचा फोन आला, सर कुठे? आपण असतो घरी आणि आपण म्हणतो बाहेर गावी आलोय. बोललो की नाही खोटं? भले ते कदाचित पाप नसेल तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून, पण आपण खरं बोलत नाही. आपल्यामध्ये बीज आहे ते खोटेपणाचं ना. पण प्रियांनो, येशू ख्रिस्तामध्ये ते बीजच नव्हतं. तो खरा द्राक्षवेल होता. त्याच्यामध्ये खोटेपणा अजिबात नाही, त्याच्यामध्ये भेसळ अजिबात नाही, त्याच्यामध्ये अशुद्धता अजिबात नाही, त्याच्यामध्ये कमतरता अजिबात नाही. येशू म्हणून तो खात्रीपूर्वक म्हणतो मीच खरा द्राक्षवेल आहे. हालेलुया. आपल्याला ती खात्री नाही आपल्या जीवनाबद्दल, कोणालाच नाही. कोणी मनुष्य जर बोलतो ना की मी परिपूर्ण आहे, तो सगळ्यात मोठा खोटारडा आहे, कारण त्याला अजून स्वतःचीच जाणीव झालेली नाही. लक्षात घ्या, आपण स्वतःला फसू शकतो, इतरांना फसू शकतो, पण देवाला फसू शकत नाही. येशूला माहिती होतं की मीच खरा द्राक्षवेल आहे. हालेलुया. आत्मविश्वास आहे प्रभू येशू. आता पुढचं वचन महत्वाचं आहे जे तुमच्या आणि माझ्यासाठी. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो. एक वचन पहिले वाचू आपण. 5वं वचन वाचा बरं. मीच वेल आहे. येशू परत इथं काय म्हणतो बघा, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. बस आपली ओळख काय इथं? याच्यामध्ये आपलं काम काय? फाटे. येशू म्हणतो मीच वेल आहे, तुम्ही काय आहात? फाटे. आपल्याला फाट्यांची उपमा दिलेली आहे. सुरुवातीला वेल वाढतो, फाट्यांचं अस्तित्व नसतं. लक्षात घ्या, मुळा अगोदर जमिनीमध्ये शिरतात, तिथून वेलाला अस्तित्व निर्माण होतं आणि त्या ठिकाणी नंतर फाटे फुटतात. फाटे राहिले नाही राहिले फरक नाही पडत. लक्षात घ्या, पण वेल वाढणार आहे. येशू म्हणतो मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. आता दुसरं वचन बघू. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो. हालेलुया. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला काय करतो? साफसूफ करतो. नीट लक्ष द्या, ह्या वचनाकडे आपण आता नीट लक्ष देऊ प्रियांनो, की प्रभू म्हणतो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो म्हटलेलं आहे. बघा, काढून टाकणं याचा अर्थ असा होतो की त्या फाट्याशी त्याचा संबंध डायरेक्ट काय होतो? द्राक्षवेलाशी त्याचा संपर्क काय होतो? तुटूनच जावा. कोणतीही फांदी जर एखाद्या झाडापासून अलग केली तर काय होईल? थोड्या दिवसांनी ती थोड्या वेळाने ती काय होईल? सुकून जाईल, कारण तिचं अस्तित्व संपून जातं. नीट लक्ष द्या, तिची ओळख संपून जाते, तिच्यातला जीव, तिच्यातला त्राण सर्व संपून जातं. एखादी फळ देणारी फांदी असेल, जर ती एखाद्या झाडापासून अलग केली गेली, ती फळ नाही देऊ शकत, नंतर तिला पाने नाही लागू शकत, तिला हिरवेपणा नाही राहणार, तिला टवटवीतपणा नाही राहणार, तर तिचं अस्तित्वच त्या ठिकाणी डायरेक्ट संपून जातं. नीट लक्ष द्या, फांदीचं अस्तित्व कोणामुळे? झाडामुळे. फांदीचं अस्तित्व कोणामुळे? तर वेलामुळे. हालेलुया. येशू म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो.
काढून टाकणं ही फार भयानक क्रिया आहे प्रियांनो. पण कोणाला? तो म्हणतो तुम्ही फाटे आहात जर तुम्ही फळ देणार नाही. हालेलुया. फळ न देणं म्हणजे काय? फळ हे कोणाला गरजेचं आहे मला सांगा? वेल स्वतःचे फळ खाणार आहे का? झाड स्वतःचे फळ खाणार आहे का? नाही. मग या पूर्ण क्रियेमध्ये इथं 3 लोकांबद्दल आपल्याला दिसतं. एक आहे माळी, एक आहे द्राक्षवेल, एक आहे फाटे. या तिघांपैकी फळाचा फायदा कोणाला आहे? वेलाला, फाट्यांना का माळ्याला? माळ्याला. कोणाला? माळ्याला. फळ वेल नाही खाऊ शकत, फळ स्वतः त्या ठिकाणी फांदे नाही खाऊ शकत. फळ खाण्याचं काम किंवा फळाचा होणारा फायदा कोणाला आहे? माळ्याला. हालेलुया. माळी जे काही करतो ना, जे काही पुरवठा वेलाला करत आहे ना, तो कोणत्या हेतूने करत आहे? की मला काय भेटणार आहे याच्यापासून? फळ भेटणार आहे. नीट लक्ष द्या. म्हणून त्या फाट्याला वेलापासून वेगळं करण्याचा अधिकार हा वेलाला नाहीये. हा अधिकार कोणाकडे ठेवलाय त्यांनी? माळ्याकडे. हालेलुया. लक्षात घ्या, येशू तुम्हाला आणि मला तोडून नाही फेकत, येशू तुम्हाला आणि मला दूर नाही करत. पण जो बाप आहे ना, स्वर्गीय पिता, तो मुळात त्या वेलाला असा फाटाच उरू देत नाही की जो फळ देणार नाही. हालेलुया. हालेलुया. हे संपूर्ण काम पित्याकडे आहे. हा संपूर्ण अधिकार पित्याकडे आहे. जसं बायबल म्हणतं की स्वर्गीय पित्याने आकर्षल्याशिवाय एकही जण माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तसंच स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय कोणीच त्या वेलापासून दूर जाऊ शकत नाही. हा संपूर्ण अधिकार कोणाच्या हातामध्ये आहे? पित्याच्या. हालेलुया. हालेलुया. यानं नीट लक्ष द्या, ही फार भयानक क्रिया आहे. फळ देणं हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची गरज आहे, जबाबदारी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काय करतो? काढून टाकतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? जी फांदी काय देते? फळ देते. तिला अधिक फळ यावं म्हणून तो काय करतो? साफसूफ करतो. हालेलुया. फांदी एखादी तोडून टाकणं किंवा झाडाचे पालं तोडून टाकणं, छाटून टाकणं, झाड छाटून टाकणं बहुधा केव्हा होतं माहिती का? एक तर तिला चांगलं बहर यावं ह्यासाठी, किंवा जर कीड लागलेली असेल तर फांद्यांना किंवा पानांना काय लागलेली असेल? पूर्ण कीड लागलेली असेल तरी त्या ठिकाणी छाटणी केली जाते. हालेलुया. पण ह्या वेलाला कीड लागण्याचा संबंधच येत नाही, कारण मुळात वेलापासून जे उत्तम पोषण भेटते ना, तर किडे त्याच्यावर टिकू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, येशू ख्रिस्ताशी जोडलेला जो व्यक्ती आहे ना, तो पाप करणारच नाही, त्याला कीड लागू शकत नाही. बऱ्याचदा हा मोठा गैरसमज तुमचा आणि माझा आहे, काय की मी नाही पाप करत, मी काय नाही करत, पाप नाही. अरे तुम्ही करणार पण नाही, कारण तुम्ही कोणाशी जोडलेले आहात? येशूशी. तुम्ही अशा द्राक्षवेलाशी जोडलेले आहात की त्याच्याशी जोडल्यानंतर तुम्ही पाप करू शकत नाही. हालेलुया. पण एवढ्याने काहीच होत नाही, तर तुम्ही काय दिलं पाहिजे? फळ दिलं. आज अनेक फांद्या अशा आहेत की ज्यांना कीड नाही लागलेली, जे पापामध्ये नाही आहेत, पण अनेक फांद्या अशा आहेत जे फळच देत नाही. हालेलुया. म्हणून कीड लागणं म्हणून तोडले जाणार नाहीत फांद्या. लक्षात घ्या, कीड लागेल म्हणून फांदी तोडली गेली नाही, तर फांदी ह्यासाठी तोडली गेली की तिने काय दिलं नाही? फळ दिलं. हालेलुया. नीट लक्ष द्या देवाच्या वचनाकडे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून फळाची अपेक्षा करतो. म्हणून मत्तई कृत शुभवर्तमानाचा 3रा अध्याय काढा बरं. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 3. आणि 8 वचनापासून वाचू आपण. 7 वचनापासून वाचा. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, योहानाने त्यांना म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केले? बाप्तिस्मा घेण्यासाठी जेव्हा लोकांचा समुदाय, शास्त्री परुषी लोक येत होते ना योहानाकडे, बाप्तिस्मा करणारे योहानाकडे, तर योहान त्यांना बघून काय म्हणतो की अरे सापाच्या पिल्लांनो. सापाची पिल्लं म्हणजे सैतानाची पिल्लं थोडक्यात, बरोबर आहे, कारण पापात आहे. अरे सापाच्या पिल्लांना तुम्हाला भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोणी सावध केले? हालेलुया. भावी क्रोध जो न्यायाच्या समयाला येणार आहे, हालेलुया, त्या क्रोधापासून सावध होण्यास तुम्हाला कोणी सावध केले? पुढे वाच. यास तो पश्चात्तापास योग्य असे फळ द्या. इथं पण काय आलं?
पश्चातापास फळ. हालेलुया. हालेलुया. पश्चाताप करणं मोठी गोष्ट नाहीये. मी माझे पापपत्री घेतले आणि बाप्तिस्मा घेतला, पश्चाताप झाला, पापक्षमा झाले. ठीक आहे, तुम्ही कलम केले गेले कोणाला? येशूला. त्या फांदीला, त्या उत्तम द्राक्ष वेलाला, जो मीच खरा द्राक्ष वेल आहे येशू म्हणतो ना, त्या वेलाशी तुमचं कलम झालं, त्या वेलाशी तुम्ही जोडले गेले. केव्हा? ज्यावेळेस आपण पश्चातापाचा काय घेतला? बाप्तिस्मा. पण पुढची स्टेप आहे, कारण योहान काय म्हणतो? पश्चातापास योग्य काय द्या? फळ द्या. हालेलुया. इथं पण फळाची अपेक्षा आहे. पुढं, आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. इथं पण डायरेक्ट तोडण्याची धमकी आहे. हालेलुया. फळ न देणं, तिथं फक्त तोडणं लिहिलेलं आहे. तिथं अजिबात दयामाया नाहीये. लक्षात घ्या, देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर जी दया केली ना प्रियांनो, तर परमेश्वर, मला एक सांगा, आपल्यामध्ये काय चांगलं होतं की देवाने आपल्याला निवडावं? माझ्यात तरी नव्हतं. तुमच्यात कदाचित असेल एखादी गोष्ट. माझ्यामध्ये काहीच चांगलं नव्हतं. तिमोथेच्या पत्रामध्ये, पहिलं पत्र तिमोथेचं काढा बरं. पहिले तिमोथी पहिला अध्याय. याचा 12 वचनापासून वाचा. ज्याने मला शक्ती दिली. पौल काय म्हणतो? ज्याने मला शक्ती दिली, ते आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. कारण मी जे पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मला एक सांगा, पौल जे म्हणतोय ना, मी निंदक होतो, छळ करणारा होतो, जुलमी होतो, हे ऍक्च्युली पौल जे त्यावेळेस करत होता ना, तो नियमशास्त्राला धरून करत होता. म्हणजे त्याला वाटत होतं की मी नियमशास्त्र पाळत आहे. दगडमार करणं ही नियमशास्त्राची आज्ञा होती. ज्या लोकांनी दगडमार केला त्यांना पाप गणलं जात नव्हतं. लक्षात घ्या, हे नियमशास्त्रानुसार त्यांना वाटायचं की हे आम्ही करत असताना न्याय आहे. बरोबर आहे की नाही? तरी पौल काय म्हणतो बघा, मी निंदक होतो, छळ करणारा होतो. पुढं, मला त्याने विश्वासी म्हणून आपल्या सेवेकरता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. आणि ख्रिस्त येशू मधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. तो काय म्हणतो? ख्रिस्त येशू कोणाला तारण्यास जगात आला? पापी लोकांना. येशू एका ठिकाणी म्हणतो की कोणाला गरज आहे वैद्याची? आजारी, जो आजारी आहे त्यांना. जे निरोगी आहे त्यांना वैद्याची गरज नाही. मग मला एक सांगा, येशूवर ज्यांनी विश्वास ठेवला ते काय होते? कदाचित शारीरिक आजार नसेल, पण कोणता आजार? जो आत्मिक आजार आहे, प्रत्येकाला लागलेला होता. म्हणून तर आपल्याला येशूची गरज पडली. जर तुम्ही आणि मी शुद्ध असतो, जर तुम्ही आणि मी उद्धार पावलेले असतो, जर तुम्ही आणि मी धर्मी असतो, तर तुम्हाला आणि मला येशूची गरज होती का? नाही होती. नीट लक्ष द्या. पापी व्यक्तीला येशूची गरज आहे, नीतिमान व्यक्तीला येशूची गरज नाही. येशू ख्रिस्ताला जगात पाठवणं हे का गरज पडली परमेश्वराला? कारण नियमशास्त्र मनुष्याचे पाप धुवू शकत नव्हतं. नियमशास्त्राद्वारे मनुष्य नीतिमान ठरू शकत नव्हता. त्या नियमशास्त्रामध्ये जी अपूर्णता होती ती पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. म्हणून पाप तर नाहीसं झालंच नाही. नियमशास्त्र येऊन गेलं, पण पाप नाहीसं झालं नाही. कारण पौल म्हणतो की येशू ख्रिस्त पापी जनास तारावयास या जगामध्ये आला. आणि पुढं, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तो काय म्हणतो? त्या पापी लोकांपैकी मी कोण आहे? मुख्य आहे. तुम्हाला माहिती का पौल कोण होता? पौल परुषी होता. कोण होता? परुषी होता. गमलिएलाच्या हाताखाली पौलाने शिक्षण घेतलेलं होतं. हा गमलिएल एकदम उत्तम व्यक्ती आहे. बायबलमध्ये त्याच्याबद्दल एक उदाहरण दिलेलं आहे गमलिएलाबद्दल. कोण सांगेल कुठे? या गमलिएलाचा उल्लेख आहे बायबलमध्ये, ज्याच्या हाताखाली पौलाने शिक्षण घेतलं. या गमलिएलाबद्दल बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. कोण सांगेल? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे. प्रेषितांची कृत्य जर आपण वाचली ना, तर या गमलिएलाबद्दल तुम्हाला आढळेल त्या ठिकाणी. कोणाला आठवतं? ज्याच्या हात पेतन त्यांना फटके मारले.
तो म्हणतो की हे काम जर देवाकडून असेल बरोबर. हा गमलिएल तो व्यक्ती आहे ज्यावेळेस प्रेषितांची छळवणूक केली जात होती ना, जेव्हा यहुदी लोक आणि याजक लोक त्यांच्या विरोधात उठले, त्यावेळेस हा गमलिएल नावाचा शास्त्राध्यापक उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं यांच्या नादी लागू नका. जर हे काम देवाकडून असेल तर तुमच्याने त्यांना विरोध केला जाणार नाही, पण जर मनुष्याकडून असेल तर ते संपून जाईल. हालेलुया. कारण असे अनेक लोक उभे राहिले जे स्वतःच्या बुद्धीने उभे राहिले ते परत संपले. हे जे उदाहरण दिलेलं आहे ना बायबलमध्ये, ते गमलिएल बोलतोय त्या ठिकाणी. याचा अर्थ हा गमलिएल जो व्यक्ती आहे ना, खरंच नीतिमान आहे, एक भय धरणारा आहे परमेश्वराचं. आणि अशा व्यक्तीच्या हाताखाली पौलाने शिक्षण घेतलेलं होतं आणि परुषी म्हणून ते पद त्यांनी मिळवलेलं होतं. तरी तो म्हणतो या पापी लोकांपैकी मी कोण आहे? मुख्य आहे. हालेलुया, हालेलुया. मी हे एवढं का सांगितलं माहिती का तुम्हाला? कारण आपल्याला जाणीव झाली पाहिजे आपण काय होतो? पापी. हालेलुया. आणि इथं योहान जो बोलत आहे ना, तो कोणाबद्दल बोलत आहे? पाप्यांबद्दल. की पश्चातापास योग्य काय द्या? फळ द्या. नाही तर झाड, नाही तर कुऱ्हाड कुठे ठेवली? झाडाच्या मुळाशी. जे झाड फळ देणार नाही ते काय करण्यात येईल? तोडून टाक. डायरेक्ट तोडण्याची धमकी आहे. नीट लक्ष द्या. ही धमकी नाहीये, हा, ही चेतावणी आहे तुम्हाला आणि मला दिलेली. कारण परमेश्वर नुसत्या फुसक्या धमक्या देत नाही. तो वचनाचा परमेश्वर आहे. भय धरा परमेश्वराचा, फळ देणं शिका. आणि बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त काय म्हणतो? परत या त्या अध्यायामध्ये, योहान सुवर्तमान, परत त्या अध्यायामध्ये येऊ आपण. हा, वाचा परत तिथं दुसरं वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. प्रॉब्लेम हा नाही तुम्ही फळ देताय. बायबल काय म्हणतं? फळ न देणारा फाटा तर काढूनच टाकतो, पण जो फाटा फळ देत आहे, बायबल म्हणतं त्याला अजून फळ यावं म्हणून काय करतो? साफसूफ करतो. म्हणजे परमेश्वराला नुसती फळांची अपेक्षा नाही, अधिक फळांची अपेक्षा आहे. हालेलुया. कदाचित पहिल्या बहारामध्ये तुम्ही थोडे फळं दिले, दुसऱ्या बहारात परमेश्वर तुमच्याकडून अधिक फळांची अपेक्षा करतो. हालेलुया. फळं कमी नको व्हायला, फळं काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. हालेलुया. बायबल म्हणतो जे झाड कमी फळ देतो, जो फाटा कमी फळ देतो, त्याला अधिक फळ यावं म्हणून तो काय करतो? त्याची साफसूफ. मग आपले फळ वाढले पाहिजे का कमी झाले पाहिजे? हा, वाढले पाहिजे. यावर्षी एकच कैरी लागली, काही अडचण नाही, पण वर्षानुवर्ष आपली कैरी लहान लहानच होत चाललेली. ती एकच लागते, पण ती पण कशी होत चालली? लहान. पहिल्या वर्षी फार मोठा आंबा दिसायचा, आता जेवढी कोय असते ना तेवढीच राहिली आता दरवर्षी. अहो, फळं वाढायला पाहिजे, आपली एकच लागायची ती पण कमी होऊन गेली आहे. हालेलुया. काय करायला पाहिजे? माळ्याने काय करायला पाहिजे? साफसूफ नाही. भय वाटतं आपल्याला बोलायला, ते तोडून टाकायला पाहिजे असं. देवाची ही कृपा आहे. हालेलुया. ही काय परमेश्वराची कृपा आहे. आपण इतके पण मूर्ख नाहीये प्रियांनो की आपल्याला कळत नाही मी काय सांगतोय. समजतंय का तुम्हाला? एवढे मूर्ख आपण नाही. फळ काय देतोय मला आपण सांगा. फळ काय देतोय? हे बघा, रविवारची भक्ती, बुधवारची भक्ती आणि शुक्रवारची भक्ती हे फळ देणं नाहीये. सगळ्यात मोठा गैरसमज असेल आपला. तुम्ही सकाळी 2 तास प्रार्थना करता, दिवसा 4 तास प्रार्थना करता, रात्री 5 तास प्रार्थना करता, हे पण फळ देणं नाहीये. नीट लक्ष द्या. तुम्ही 2 तास बायबल वाचत असाल, तुम्ही बायबल ट्रेनिंग केलेलं असेल, काही असू द्या, हे पण फळ देणं नाहीये. फळ देणं काय? ज्याच्याने कोणाला फायदा होईल? माळ्याला. कोणाला? कोणाला? माळ्याला. ज्या माळ्याने तो द्राक्षवेल लावलेला आहे. हालेलुया. त्या माळ्याला फायदा कसा होईल? येशू ख्रिस्ताला का पाठवलं त्यांनी या जगात? द्राक्षवेल लावण्याचा उद्देश काय मला सांगा? येशू ख्रिस्ताला जगात का पाठवलं? जा फिरून ये बुवा. मी नाही गेलो, मी यांच्या सोबत नाही राहू शकलो, तुझा मटण बिटन खाऊन ये, कसं लागतं बघ बरं. कारण मला स्वर्गामध्ये काय मटण खायला भेटत नाही. तू माझा मुलगा आहे ना, मग मला सांग कसं लागतंय, मी चांगलं बनवलं होतं. याच्यासाठी येशू आला का? मग काय होती योजना मला सांगा ना येशूची? पापी लोकांना. हा, बरोबर. काय? पापी लोकांना तारण्यासाठी. येशू काय म्हणतो? जिथं मी आहे तिथं कोण असावं? कारण माझ्या पित्याच्या घरात राहण्याची जागा. एकच उद्देश आहे येशू ख्रिस्ताचा जगात येण्याचा. काय? की पापी मनुष्याचं काय व्हावं?
तर हा एकच उद्देश आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, की तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले जावे. हालेलुया. हा एकच उद्देश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. मग मला सांगा, ज्या उद्देशासाठी द्राक्षवेल लावला गेला, काय तुम्ही आणि मी त्या उद्देशानुसार फळ देत आहोत का? जर फळ देणं आहे ना तर आत्मे जिंकणं आहे, फळ देणं आहे तर प्रभूची सेवा करणं आहे, फळ देणं आहे ना तर सेवेमध्ये हातभार लावणं आहे, फळ देणं आहे तर ओझ वाहणं आहे. याला म्हणतात फळ देणं. तुम्ही 5 तास प्रार्थना करा, याला फळ देणं म्हणत नाही. तुम्ही न चुकता रविवारी चर्चला याला फळ देणं म्हणत नाही. फळ हे आहे ज्याचा फायदा माळ्याला झाला पाहिजे. आपण फक्त काय झालंय माहिती का, हिरवेगार पानं झालोत आपण. हा, फांद्या एकदम टवटवीत दिसतात ना, कारण देवाने आरोग्य दिलं, पैसा दिला, आशीर्वाद दिला, नोकरी दिली, घरदार दिलं, गाड्या बंगला दिला, सगळं दिलं. आपण काय झालो, टवटवीत झालो, हिरवेगार पानं झाले आपले. फळ एक पण नाही, नुसत्या पानांचा सुळसुळाट आहे आपल्याला. परमेश्वराला तुमच्या पानांना बघून नाही आनंद होत. कशाला बघून आनंद होतो? भले एक पण पान नका दिसू देऊ, पूर्ण झाड गच्च भरलं पाहिजे. कशाने? फळांनी. माळी जेव्हा एक झाड लावतो ना, तर किती पानं भरलेले याच्याने माळ्याला आनंद नाही होत, किती फळांनी झाड भरलेलं आहे ना याच्याने आनंद होतो. हालेलुया. जर समजा एक पण पान नाही लागलं आणि नुसते फळं लागले तर माळी काय करेल? झाड तोडून टाकेल ना. तो आनंद करेल. काय करेल? भले पानं नाही लागले चालतील, पण त्याला काय लागले पाहिजे? इथं तर आपण पानांनीच भरलेलो आहोत. पानं काय माहिती का? पानं काय? भौतिक आशीर्वाद. पानं काय आहे? भौतिक आशीर्वाद. हा, पैसा, गाडी, बंगला, धन दौलत, सोनं नाणं, चांदी, अडका, सगळ्या गोष्टी हे काय माहिती का? फक्त पानं आहेत, हे फळं नाही आहेत. लक्षात घ्या, फळं ते आहेत जे माळ्याला उपयोगी होतील. तुमची वस्तू, तुमची संपत्ती, तुमचा पैसा, तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा माझ्या माळ्याच्या काहीच कामाची नाही. हालेलुया. कारण तुमचं सोनं प्रभू घेऊन जाणार नाही त्या ठिकाणी स्वर्गामध्ये रस्ते बांधण्यासाठी. तुमचा पैसा बँकेमध्ये त्या ठिकाणी स्वर्गात जमा होणार नाही. तुमची शेती त्या ठिकाणी स्वर्गामध्ये कामाची नाही. तुमचं घरदार परमेश्वराच्या कामाचं नाही. तुमची गाडी परमेश्वराच्या कामाची नाही. परमेश्वराला फक्त ते फळ अपेक्षित आहे ज्यासाठी द्राक्षवेल लावला गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. हा, एवढे पण आपण मूर्ख नाही की आपल्याला समजत नाही. परत एकदा ते शब्द वापरतो. तर म्हणतात तपेला आपल्याला कळत. हा, बायबलमध्ये म्हणून म्हटलेलं येशू ख्रिस्त आहे. काय म्हटले? ज्याला कान आहेत तो ऐको. हा, ज्याला कान आहेत तो ऐको. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 मंडळांना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त देवाचा आत्मा त्या ठिकाणी शिकवतो ना, तो एकच वाक्य बोलतो शेवटी. काय? ज्याला कान आहेत तो ऐको. नंतर तुम्ही नाही म्हणू शकत की प्रभू नाही समजलं रे मला काय म्हणत होते. प्रभू म्हणलं, हा तुला कान होते पण तू ऐकलं, पसंत केलं नाही. परत एकदा सांगतो प्रिया, झाडाच्या मुळाशीच कुऱ्हाड ठेवलेली आहे. ठेवलेली आहे ना, हे नेहमी लक्षात ठेवायचं. घमंड करायचा नाही, मीपणा करायचा नाही, अहंकार करायचा नाही. आज कितीही हिरवं दिसत असलं ना प्रियांनो, एका झटक्यात सुकून जाईल. लक्षात घ्या, एका झटक्यात सुकून जाईल. कारण कुऱ्हाड कुठे ठेवलेली आहे? मुळाशी ठेवलेली आहे. भय धरा परमेश्वराचा. पौल काय म्हणतो एका ठिकाणी? पौल म्हणतो की सुवार्ता माझ्यावर सोपवलेली आहे ना. सुवार्ता सांगणं हे माझ्यावर काय केलेलं आहे? सोपवलेलं आहे. तरी सुद्धा तो म्हणतो मला काही मिळो न मिळो मला ते करणंच आहे, कारण मी जर प्रभूची सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. म्हणजे मला करणंच आहे. तो म्हणतो कोणी म्हणा किंवा नका म्हणून, तुम्हाला काय वाटतं, यांना काय वाटतं, घरच्यांना काय वाटतं, दारच्यांना काय वाटतं, सेवकांना काय वाटतं, याच्याशी काही घेणं देणं नाही. तो म्हणतो हे मला करणंच आहे, माझी जबाबदारी. हालेलुया. जेव्हा हे आपल्याला कळेल ना, हे पौलाला का कळत होतं माहिती का? कारण पौलाला माहिती होतं कुऱ्हाड कुठे ठेवलेली आहे? मुळाशी ठेवलेली आहे. कधी तिचा घाव पडेल हे सांगता येत नाही. आपलं काम आहे फळ देत राहा. आता आपण ठरवायचं की नुसतं पानांनी भरायचं का फळ द्यायचं. हालेलुया. जितके जास्त फळ तितके कमी पान. हालेलुया. नीट लक्ष द्या. समजते का? जेवढे जास्त फळ तेवढे कमी पान. याचा अर्थ काय होतो? फळ तेव्हाच लागतील जेव्हा तुमचे पानं सोडायची तुम्हाला अपेक्षा असेल किंवा इच्छा असेल. हालेलुया. त्यागाशिवाय सेवा होऊ शकत नाही. देण्याशिवाय सेवा होऊ शकत नाही.
नाही, तुम्हाला जागा मोकळी करावी लागेल फळं येण्यासाठी. आपण आपल्या पानांनाच जर धरून ठेवू ना तर लक्षात घ्या तुम्ही फळ नाही देऊ शकत. आपल्याला त्या फांद्यांमध्ये ती जागा तयार करावी लागेल की तर फळ यावं. भले पान नाही आलं चालेल पण फळ आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. हा प्रियांनो, आपण गाणं म्हणतो, कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती. प्रभू की खरंच करतो का स्तुती प्रभूची आपण? नुसतं बोलणं, बोलायचा भात आणि बोलायची कढी असं म्हणतात मराठीमध्ये. बोलणं फार सोपं आहे. नोकरी नसती काय सेवा केली असती? पैसा नसता काय सेवा केली असती? सेवा करायला पैसा नाही लागत, सेवा करायला गाडी नाही लागत, सेवा करायला धन नाही लागत, सेवा करायला फक्त मन लागतं. हालेलुया. काय लागतं? मन. बस, दुसरं काहीच नाही लागत. ज्या दिवशी मन प्रभूसाठी तयार होईल ना त्या दिवशी तुम्ही फळ द्यायला लागा. हालेलुया. बस, पानं खूप झाले आता, खूप हिरवेगार झालो आपण, टवटवीत झालो, लोकांना पण दिसतंय वा 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 काय हिरवगार झाड आहे. माझा येशू ते हिरवगार झाड बघून जवळ येतो आणि म्हणतो, अरे याच्यावर तर एक पण अंजीर लागलेलं नाही. काय म्हणतो येशू? याच्यावर एक पण अंजीर लागलेलं नाही. दुरून तर इतकं हिरवं दिसत होतं. आज अनेक ख्रिस्ती लोक दुरून फार हिरवे दिसत आहेत. प्रभू येशू जवळ जाऊन बघतो तर एक पण फळ. प्रभू म्हणतो तुझं फळ इथून पुढे कोणीच न खावं. हालेलुया. वाळून गेलं दुसऱ्या दिवशी त्याचा. मी हे हिनवायसाठी बोलत नाहीये, हे सत्य आहे. मला माहिती पण नव्हतं प्रभू काय बोलणार आहे. हालेलुया. याच्यामध्ये मी पण येतो. याचं परीक्षण आपल्याला करायचंय स्वतःला. हे आपण ठरवायचं की किती माझ्या फांद्या मला प्रभूसाठी अवेलेबल करायच्या आहेत. हालेलुया. कोणती जागा माझ्या जीवनातली प्रभूसाठी मला अवेलेबल करायची जिला फळं लागू शकतात. त्याच्यासाठी पानं गळले पाहिजे, त्याच्यासाठी जागा रिकामी झाली पाहिजे, त्याच्यासाठी फांद्या अवेलेबल झाल्या पाहिजे, तर फळं येणं सुरुवात होईल. हालेलुया. इतकं सोपं नाही वचन परमेश्वराचं. खूप अद्भुत आणि गहन गोष्टी आहेत देवाच्या वचनात. हालेलुया. बस ज्याला कान आहेत तो देव करू. या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. डोळे झाकून प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी यांच्या निर्माण करता प्रभू, तू सत्य आहे आणि तू वचनाचा परमेश्वर आहे. त्याबद्दल मी तुला धन्यवाद. आज परत एकदा तू आमच्याशी बोललायस प्रभू आणि आमचे कान उघडलेत परमेश्वर. मी प्रार्थना करतो देवा, केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस परमेश्वर पिता. तर प्रभू आम्ही भग्न अंतकरणाने तुझ्या चरणी यावं. जसं परमेश्वर पिता प्रगटीकरणामध्ये प्रभूच्या मंडळीला तू म्हणतोस की तू पहिली प्रीती सोडलेली आहे. माझ्या देवा, आज आम्ही आत्मपरीक्षण करावं आणि शोधावं आम्ही तुला कुठं सोडलं, तुला कुठं दुखवलं, आणि परत एकदा एक नव्याने सुरुवात करण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. माझ्या देवा, ही तुझी दया आहे की अजूनपर्यंत तू आम्हाला तोडून फेकलेलं नाही परमेश्वर पिता. अजून देखील तू आमचं सहन करत आहे, आम्हाला संधी देत आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. माझ्या देवा, आम्ही तुझी परीक्षा पाहू नये तर आम्ही अधिक फळ द्यावं यासाठी सहायता कर. माझ्या देवा, जे वचन आज पेरलं गेलं 30 पट 60 पट 100 पट फळ देणार आणि ऐकणारे नाही तर वचनाप्रमाणे चालणारे कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. आम्ही तुझ्या अधीन होतो, पवित्र हाती सोबत होतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने.